झाल्यानंतर इथे मात्र सामना काहीसा संत गतीने दुसरं षटक घेऊन येतोय स्वप्नील. पहिला चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू येतोय. अमोल मात्र पूर्णपणे बीट होत आहेत. फक्त आणि फक्त 5 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ. पहिला चेंडू फेकला गेलाय. ते मात्र पुन्हा एकदा स्लो रन डिलिव्हरी. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मात्र धावा येत नाहीयेत. फक्त आणि फक्त 5 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. पुन्हा एकदा स्वप्नील. इथे मात्र बिरकावून दिलाय परंतु पटका फसलाय आणि गौरव चेंडू खाली येतोय. चूक होणार नाहीये. ते मात्र फलंदाज अमोल स्वस्तात माघारी परततोय. पाच धावा धावपलकावरती आपण पाहतोय. दोन मोठे फलंदाज मात्र तंबूत परतलेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेलेत. फक्त 5 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. मात्र गोलंदाजांचं वर्चस्व पूर्णपणे या सामन्यावर पाहायला मिळतंय. इथे मात्र अपील होताना दिसते परंतु चेंडूचा आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये. ते मात्र निर्धाव चेंडू येईल. कैलास शिंदे आणि प्रवीण कडू यांच्याकडून हर्षदसाठी सुवर्ण संधी. 1 6 मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 5000चं पारितोषिक असणार आहे. सॉरी. इथे मात्र पाहूया आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत आणि 5च्या 5 डॉट बॉल फेकलेत. काय सुंदर गोलंदाजी. फायनलच्या मॅच मधून ही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. मात्र पूर्णपणे सामना ते मात्र पान मिडनवर टाकलेली आहे स्वप्नील याने. एक विकेट सुद्धा त्यामध्ये प्राप्त